स्वागत करू. चला खारकोपर आणि वाशिवली टॉस साठी लगेच या. ऑन साइड मध्ये चेंडू जातो मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले, त्या चेंडूवरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. वारावरती पलटवार या ठिकाणी लगेचच केला जातोय. खारकोपर आणि साई समर्थ जय मल्हार वाशिवली टॉस साठी आपण लगेच या. मागच्या वर्षामध्ये देखील अशीच आपण या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय केली होती आणि या वर्षामध्ये देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. विघ्नहर्ता क्रिकेट संघ पुणे आयोजित आमदार ट्रॉफी च शानदार पर्व डे नाईट फॉर्मेट आणि डे अशी स्पर्धा आपण पाहतोय. 4 धाव संख्या लागली धावफलकावरती. प्रथमेशला कुठे आता रोखायला लागेल वाडिवली संघाला, कारण का प्रथमेश राणेचा असा आक्रमक फलंदाज आहे तर कुठल्या क्षणामध्ये आक्रमण त्याचा होताना आपण पाहिलेलं आहे. एक ओव्हरची ही मॅच. टॉस टॉस केला जाईल. खारकोपर आणि साई समर्थ जय मल्हार वाशिवली. डॉट बॉल आलेला आहे. वाशिवली संघ टॉस झालेला आहे. फिल्डिंग करायचा आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर खारकोपर संघ आपण क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न, कार्पेटला होता फटका, एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न होत नाही. सिंगल धाव या चेंडूवरती आली आणि वैयक्तिक खेळतो 5 या धावसंख्येवरती प्रथमेश राणे आणि संघाच्या देखील 5 धावा लागले धावफलकावरती. अवांतर धाव कुठलीच नाहीये. एक ओव्हरची ही मॅच आणि या पहिल्या सत्रातील पहिल्या विनिंग मध्ये 4 चेंडू समाप्त आलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्वप्नील कनोजे जवळपास क्षेत्ररक्षण लावून लगेच मॅच चालू करा. डे नाईट मॅच असल्यामुळे आम्ही या लाईट ऑफ करत नाहीये. तसा विचार केला ऑफ केला तरी हरकत नाहीये, कारण का आता मैदानाच्या आतमध्ये प्रकाश चांगला निर्माण झालेला आहे. नाही ते बोलायला झालं आता तुम्हाला नाईटला लाईट ऑफ करा का हरकतच नाही अविनाश भाऊ. नाही लाईट फक्त टोटल जनरेटर ना सांगत मी. पॉवर फक्त एक डीपी बंद केली आहे, लाईटीचं ते चालले. बघू द्या ठिकाणी 2 पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. लाईट बंद करा काय हरकत नाहीये, फक्त बाकीचा जे असू द्या. लाईटचा सूज असेल ना ते लाईटचा सूज बंद करा, फक्त लाईटची पॉवर जाऊ द्या. 8 धावसंख्या लागली धावफलकात. धावा पुष्कळ झालेल्या आहेत. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचा एक चेंडू पाहूया जिथं क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. एकदा धावून पूर्ण केलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना तिसऱ्या धावाचा बघू प्रयत्न. बॉल द्या बॉल बॉय. चेंडू कुठे आहेत तुम्ही मैदानाकडे पण लक्ष द्या. तुमच्या डायऱ्या नंतर संध्याकाळी एकदम निवांत. आज काय चतुर्थी आहे त्याच्यामुळे आपण सगळे फ्रेश असतील. अविनाश दादा बघा या ठिकाणी आता एकदम वेगळ्या मूड मध्ये आणि पूर्ण फ्रेश आहेत. आणि त्यांची रिक्षा बरीच फिरलेली आहे या आमदार ट्रॉफीसाठी. त्यांचा बिल त्यांनी लावलेला आहे. तुमच्यापर्यंत बिल ते येतील घेऊन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता स्वप्नील कणोजे आणि अक्षय पवार. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. अर्धा डझन चेंडू मध्ये तुम्हाला 1 डझन या धावाचा म्हणजे अक्षय पवार त्यांच्या बरोबर असतील स्वप्नील कणोजे आणि गोलंदाजी साठलेला सनी घाडगे. एक तेच तरह हा गोलंदाज रुही 11 जे हनुमान. रुहीचं नाव येणं गरजेचंच आहे. ते संघाचे पॅकर आपण पाहतोय. रोशन थोरवे आणि जीवन 11 आपण होतोय मोरबे.
रोशन पाकेरात आणि आपण पाहतोय जीवन 11 सचिन बैलमारे जे पुरस्कर्ते आहेत. पूर्ण वर्षभराचं 2 वर्ष झाले एकच पॅकेजच्या टीमचा. टीम जिंको हारो मात्र जीवनने या टीमला फिक्स केलेलं आहे. मात्र सध्याच्या या मोसमामध्ये चांगली त्यांनी कामगिरी करून परिशेष विजय त्यांना मिळवून दिलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली अक्षय पवार. चला सनी गाडगे यांच्या हातामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे आणि 6 चेंडू 12 धावसंख्येचा हा फर्स्ट आपण समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आणि डिझेल जर संपला तर मात्र एअर पकडला तर डीजे चालू न होणार लवकर आहे. तिथं आपण सूचना फक्त या ठिकाणी करत आहे म्हणजे लवकरात लवकर तुम्ही मॅच खेळत राहा. हा संदेश खेळाडूपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे अविनाश दादा करतायत. चला 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सनी गाडगे लेफ्टहॅम हा गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अक्षय पवार यांचा. 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे सिंगल. 5 चेंडू 11 धावसंख्येची आता गरज आहे. 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. याच्यानंतरची मॅच असेल एका बाजूला खाल कोपर त्यांच्या विरोधात साई समर्थ जय मल्हार वाशुली. मागच्या वर्षी आपण बघा ज्या ठिकाणी मोठे ढवलेपाडा होते कर्जची टीम होती आणि त्या संघाला खऱ्या तर आपण पाहिल्यास 18 धावा करू दिल्या नव्हत्या. बघूया मैदानाच्या आतमध्ये अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. 1-2 मोठे फटके आले ना तर ही मॅच वानिली संघाच्या बाजूने झुकली जाईल. हा चेंडू आपण पाहिला असेल सनी गाडगे एक तेच तर हा गोलंदाज जादुई फिरकी हा गोलंदाज आहे. फिरकीचा गोलंदाज आहे आणि हा चेंडू आलेला डॉट बॉल. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल ते 11 धावसंख्येची. 12 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि या 12 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावती लागल्या 2 धावा. आता विजयासाठी पुन्हा एकदा डॉट बॉल. सनी गाडगे असंच वयाल संघाला फसवलं होतं. कधी स्लोअरचे चेंडू टाकतोय कधी मिडॉन पेचचे चेंडू टाकतोय आणि वयाल संघ जसा हवेमध्ये राहिले ना तशीच आता गोलंदाजी करतोय तो सनी गाडगे. सध्याच्या घडीला एक मस्त गोलंदाज भेटलेला आहे तो मोरबे संघाला. स्वप्नील कनोजे स्ट्रायकर एंड वरती. हॅलो स्वप्नीलला देखील आता काही समजत नाहीये. त्यांचे चेंडूच त्यांना समजून येत नाहीये. टप्पा पडल्यानंतर पाहिला असेल चेंडू विन्स्पिन होतोय आणि जपकन एसटी रक्षकाच्या हातामध्ये 2 धावा लागल्या धावफल कधी आणि 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. बघूया अजून मॅच संपली नाहीये कारण का अक्षय चंदू राणे मात्र या ठिकाणी आता जॉगिंग करतायत. सकाळ झालेली आहे. योगायोगाने सगळी मंडळी आज आपण एकत्र आहोत या सकाळ या ठिकाणी योगायोगाने या मॅचच्या निमित्तानं सगळी एकत्र आहेत आमदार ट्रॉफी मध्ये. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 2 गेंदे 10 रन की जरूरत. इस समय दूर वाले छोर से लेफ्ट आर्म गेंदबाज शुरुआत करेंगे अपने गेंदबाज की. सनी गाडगे स्ट्राइक पर बल्लेबाज है अक्षय पवार. अक्षय पवार की इस गेंद के ऊपर आक्रमण किया और इसी के साथ इस गेंद के ऊपर आया छक्का और यहाँ पे शायद ऐसा लगता है इस मुकाबले की हवा निकली है क्या डीजे. फील्डिंग होती तो शायद यहाँ पे स्ट्राइक रोटेशन नहीं होता और ये छक्का ही बच सकता था. लेकिन देखा जाएगा तो उनका भी अच्छा काम था. यहाँ पे मौका मिला और यह अक्षय पवार के बल्ले से निकला 6 रन. अभी भी 4 रन की जरूरत है जीतने के लिए ये मुकाबला. 1 गेंद 4 रन. हमारे योगेश साहब थोड़े से टेंशन में आ चुके हैं लेकिन मुकाबला कुछ भी हो लेकिन अच्छा यहाँ पे परफॉर्मेंस हो चुका है मोरबे टीम का. इस आमदार ट्रॉफी में ML ट्रॉफी हम लोग सब एंजॉय कर रहे हैं. ये मुकाबला यहाँ पे यह ट्रॉफी अंतिम चरण पर आ चुकी है लेकिन 1 गेंद के ऊपर रूही 11 वानिले टीम के लिए जीतने के लिए 4 रन की जरूरत है. अक्षय पवार उनके बल्ले से निकला 6 रन. सन्नी गाडगे के ऊपर आक्रमण हो चुका है. अगर ऐसा एक आक्रमण होता है
तो यहाँ पे और यहाँ पे ये देखा जाएगा तो इस गेंद काफी देर हवा में फील्डर गेंद के नीचे और इसी के साथ अक्षय के बल्ले से निकला है 6 रन। जो तेल में यहाँ से उठा था मैं उनको रोका था, लेकिन 2 छक्के यहाँ पे आए बल्लेबाज अक्षय के बल्ले से और मुकाबला जीता है रुई 11 वानुले टीम। साबित हो चुकी है। हमारे अविनाश साहब यहाँ पे हमको बता रहे जानकारी दे रहे हैं, अगर यहाँ पे समीर राणे जो विकेट कीपर थे अगर वहाँ पे गेंद नहीं छोड़ते तो यहाँ पे 1 रन का मौका नहीं मिलता था।